नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, तब्बल 44,228 पदांसाठी बंपर अशी वॅकन्सी भारतीय डाक विभागात निघालेली आहे. भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज देखील मागवले जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, मुलाखत नसणार आहे, डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे. फक्त तुमची 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. जर तुमचं वय 18 ते 40च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. तब्बल 44,228 पदांसाठी ही बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे. जर महाराष्ट्रात आणि विशेष करून तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला www.indiapostgdsonline.government.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही डाउनलोड करू शकता या संदर्भाचं नोटिफिकेशन आणि अप्लाय करू शकणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तब्बल 44,228 पदांच्या या वॅकन्सी असणारे. फक्त 10वी तुमची पास झाली असेल तर डाकसेवक या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे आणि यासाठी 24,470 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएटी असेल, पेन्शन असेल, प्रत्येक वर्षी 3% इन्क्रीमेंट देखील तुमची या ठिकाणी केली जाणार आहे. मित्रांनो, यासाठी 18 ते 40च्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. त्याचे देखील डिटेल्स आपण सविस्तरपणे ऑलरेडी यावरती एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा आय या बटनावरती क्लिक करून तुम्ही या संदर्भाचं सविस्तर व्हिडिओ बघू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 नुकतंच रिलीज करण्यात आलेलं आहे. तब्बल 44,228 पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 15 जुलै 2024 पासून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. याबाबतचं सविस्तर जे नोटिफिकेशन आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशनवरती क्लिक करून डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सविस्तर नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. अशा पद्धतीचे पीडीएफ तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये तुमचं शिक्षण काय असलं पाहिजे, टोटल किती वॅकन्सी असणार आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट जी देण्यात आलेली आहे ते संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. या पीडीएफ वरती ऑलरेडी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओ बघू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो, सर्कल वाईज देखील पोस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहे. जसं महाराष्ट्र या सर्कल मधनं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्र या सर्कलमध्ये किती वॅकन्सी असणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. यासाठी सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या स्टेट वाईज म्हणजे सर्कल वाईज किती वॅकन्सीज वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार असणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. तब्बल 44,228 पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्र जे सर्कल आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यामध्ये 3,083 प्लस 87 अशा 3,100 पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी निघाल्या आहे. अर्थातच ज्या सर्कलसाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे त्या सर्कलची जी लोकल लँग्वेज आहे म्हणजे त्या राज्याची जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे. जर महाराष्ट्रासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या स्टेट वाईज किती वॅकन्सीज असणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता अहमदनगरसाठी, जळगावसाठी, कराडसाठी, उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी किती वॅकन्सी असणार त्याचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी चेक करायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे. सपोज मला अहमदनगर या डिव्हिजन मधनं अप्लाय करायचं आहे तर अहमदनगर ही डिव्हिजन सिलेक्ट करून मी व्ह्यू पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करीन. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. अहमदनगर डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या ऑफिससाठी कुठे कुठे किती वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि अर्थातच जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असेल तर मराठी जी लोकल लँग्वेज आहे ते येणं आवश्यक असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन चेक करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो अप्लाय करायचं कसं हे तुम्हाला आता या ठिकाणी आपण बघणार आहोत.
सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल फिल करायचे आहे. मोबाईल नंबर असेल, ईमेल ऍड्रेस असेल, ऍप्लिकेंट नेम सिलेक्ट करताना मित्रांनो तुम्हाला तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे त्या मार्कशीटवरती जे नाव असेल तशा पद्धतीने नाव तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, तुमची जन्मतारीख, जेंडर, ज्या कम्युनिटीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ओबीसी असेल, अनरिझर्व्ह कॅटेगरी असेल किंवा एससी असेल, या कॅटेगरी तुम्हाला तुमची सिलेक्ट करायची. एनटी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना ओबीसी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ज्या सर्कल मधनं तुम्ही पास झालेला आहे ते सर्कल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामधनं पास आउट झाला असाल 10वी तर तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही तुमची 10वी उत्तीर्ण झाले ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि हा जो कॅप्चा या ठिकाणी दिलाय तो कॅप्चा टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अजून एक पेज ओपन होईल. या पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर बाकीचे जे डिटेल्स या ठिकाणी विचारले त्याचबरोबर तुमचा फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल ते अपलोड करायचे आहे आणि नंतर परत सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारा किंवा तुमच्या ईमेल ऍड्रेसवरती ईमेल केला जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे. तोच रजिस्ट्रेशन नंबर घेऊन मित्रांनो तुम्हाला आता अप्लाय ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण करायची. त्यासाठी मित्रांनो अप्लाय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी येईल किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या सर्कलसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते सर्कल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रासाठी अप्लाय करायचं आहे, महाराष्ट्र या सर्कलसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अजून एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल भरायचे आहे, ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा पूर्ण करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची डिव्हिजन सिलेक्ट करायची आणि त्या डिव्हिजनसाठी तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे म्हणजे सबमिट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फीज जे आहे पे करायची आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता आणि फायनली तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे. ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो सरकारी परमनंट अशी पोस्ट असणार आहे. तब्बल 44,228 म्हणजे बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आहे आणि ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तुमच्या घराजवळ तुम्हाला हा सरकारी परमनंट जॉब मिळणार आहे. फक्त 10वी तुम्ही उत्तीर्ण असाल, 18 ते 40 दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहे. बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.